आज गुढीपाडवा आणि संपूर्ण राज्यभरातला उत्साह टॉप 9 न्यूज मधनं बघूयात। नागपुरात नववर्ष स्वागत यात्रेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील सहभागी झाले होते। यावेळी रामरक्षा स्तोत्राचं पठण करण्यात आलं। फडणवीसांनी रामरक्षा स्तोत्राचं पठण केलं तर मराठी अभिनेत्री सई तामणकर देखील नागपुरातल्या शोभायात्रेत सहभागी झाली होती। गुढीपाडव्यानिमित्तानं गिरगावात विविध कार्यक्रम, भव्य शोभायात्रा काढण्यात आल्या। वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं यंदा वंदे मातरमची थीम ढोल ताशांच्या गजरात गिरगावकर शोभायात्रेत सहभागी झाले होते। तर डोंबिवलीत गुढीपाडव्यानिमित्तानं मराठी नववर्ष स्वागत यात्रा, यंदा वंदे भारतच्या थीमवरती शोभायात्रेचं आयोजन। भागशाळा मैदानातनं यात्रेला सुरुवात, शहरभर ढोल ताशांचा गजर। राज्यातील सर्वात उंच शिखरावर उभारली गुढी, घोटी इथल्या कळसुबाई मित्रमंडळाची 29 वर्षांपासूनची परंपरा। कळसुबाई शिखरावरती चढाई करत सूर्योदयाच्या वेळी गुढी उभारत दिल्या गुढीपाडव्याच्या शुभेच्छा। अहिल्यानगर शहरामध्ये भव्य चैत्र शोभायात्रा, पारंपरिक वेशभूषा करत महिलांचा बुलेटवरनं सहभाग। शालेय विद्यार्थ्यांनी लेझीम आणि झांज पथकाद्वारे उपस्थितांची मनं जिंकली। मर्दानी खेळांनी शोभायात्रेची रंगत वाढवली। पंढरपुरात गुढीपाडव्यानिमित्तानं विठ्ठल रुक्मिणी मंदिराला फुलांची आकर्षक सजावट। रांजणगाव इथल्या विठ्ठल भक्त नानासाहेब पाचणकर यांच्याकडनं फुलांची आरास। तर धाराशिवमध्ये तुळजाभवानी मंदिरात परंपरेनुसार गुढीपाडवा साजरा। मंदिराच्या शिखरावरती गुढी उभारली। पहाटे 5 वाजता विधिवत पूजा आणि आरती करून महंत आणि पुजाऱ्यांच्या हस्ते तुळजाभवानी मंदिराच्या शिखरावर गुढी उभारण्यात आली। मुंबईतल्या गिरगावच्या शोभायात्रेत बाळासाहेब ठाकरेंच्या जीवनावरती आधारित चित्ररथ, 100 अग्रलेखांची ताकद एका व्यंगचित्रात असते, या बाळासाहेबांच्या वाक्याचा उल्लेख। पिंगोरीमध्ये करण्यात आलेल्या गुढीपाडव्यानिमित्त अढीवाचन आणि पंचांग पूजन। यावर्षी पाणी जपून वापरा, यंदा काही नक्षत्र कोरडी गेल्यामुळे पाऊस बेताचा पडण्याचा अंदाज।